दाखवणार आहे. प्रोजेक्ट नाही, ॲक्च्युली हे माझं स्वतःचंच घर आहे. मध्ये काय झालं, आपलं एक साईड चालू होती, त्या साईडमध्ये लॅमिनेट्स वगैरे लेट आल्यामुळे ती साईड थोडे दिवस थांबवावं लागले. तर बरेच दिवस मी मनात होतं की आपल्या हॉलचं काम करून घ्यायचं. तर हा माझा स्वतःचाच हॉल आहे. आपण बघताय जे मोल्डिंग्स वगैरे लावलं, इथे आमचं सिटिंगचा एरिया आहे आणि ह्या बाजूला हा देवारा दिसतोय आणि समोर दिसते ती गॅलरी दिसते. 5x10ची म्हणजे 50 फूटची गॅलरी आहे. सोफे वगैरे आम्ही उभे करून ठेवलेत आणि साईड बाय साईड हॉलचंच टोटल काम काढलं आहे. वरती पॅनलिंगचं काम चालू आहे, कर्टनचं वगैरे. आणि हे बघताय तुम्ही आता टी व्ही युनिट आहे. हे पहिलं टी व्ही युनिट होतं आमचं, पण हे नव्हतं. दुसरं एक होतं ते जास्तीत जास्त सिलिंगपर्यंत टच होतं. तर ते बोललो की थोडं नवीन डिझाईन करून घेऊया. तर त्याचं हे काम चालू आहे. हे इथपर्यंत टच होतं सिलिंगपर्यंत. आणि हा डायनिंग एरिया. डायनिंग एरियामध्ये तुम्ही बघाल तर डायनिंग टेबल ऑलरेडी आहे, त्याचं सिटिंग पण आहे. आणि हा इथे मग वॉलवर आम्हाला थोडं वॉलपेपर वगैरे करायचं. हा आतल्या साईडने आम्ही राफ्टर्स लावलेले आहेत दरवाजाचे. आता सेफ्टी डोअरचं पण नंतर काम होईल, त्याचे लॅमिनेट्स वगैरे चेंज होतील. ह्या मोल्डिंग्स आहेत. हे आमचं 7 सीटर सिटिंग आहे इथे. आणि ह्या मोल्डिंग्स वगैरे इथे फ्रेम्स वगैरे लावून लाईट इफेक्ट वगैरे आपल्याला पुढे करायचं. हा देवारा आहे. हा देवाऱ्याचं पण काम चालू होतं. पहिल्यांदा देवारा हवेत होता, त्याला खालून बेस घेतलेला आहे व्यवस्थित. आणि हे आहे आमचं सोफे सिटिंग्स ठेवलेले आहेत. पाऊस असल्यामुळे गॅलरीत व्यवस्थित त्याला आपल्या झाकून वगैरे कवरिंग करून ठेवलेले आहे. बघताय पावसाचा मोसम आहे. आणि आता मी मगाशी म्हणालो ना तुम्हाला, कर्टनसाठी काम चालू आहे. ते कर्टनचं प्लाय आहे ना, त्याच्यावरती हे जिप्सम बोर्ड लावायचं काम चालू आहे. त्याच्यामुळे काय होतं, कलर लावल्यावर प्लाय कलर सोडतं. जिप्सम शीट लावल्यामुळे तुम्हाला तो पिलरचा फील येतो आणि त्याचा पाईप हाईड होऊन जातो. त्यामुळे हे काम आजच चालूच आहे हे काम. तर हे तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. हे नंतर बघाल तर तुम्हाला असं वाटेल की तिथे ऑलरेडी पिलर आहे. असं हे टी व्ही युनिट्स आहे. हा सर्व डायनिंग एरिया मगाशी सांगितल्याप्रमाणे. मी तुम्हाला जरा बाहेरच्या साईडला घेऊन जातो. मोठं कॉम्प्लेक्स आहे हे. आणि बाहेर अशा ह्या आमचं पॅसेज आहे. 3 लिफ्ट आहेत ह्या इथे. बघितलं आता आतल्या साईडने असं दिसतं. झाल्यावर मी तुम्हाला हे परत दाखवणारच आहे सर्व. आता थोडक्यात मी हे तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. बघत राहा. नमस्कार, धन्यवाद.